धन्यवाद. या पालखी मार्गाचं भूमिपूजन सोहळा आज होतोय. हा अत्यंत आनंदाची आणि आपल्या सर्व संत मंडळींसाठी, वारकरी मंडळींसाठी आणि पंढरपूर वासियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. पंढरी हे भक्तीचं पीठ आहे असं म्हटलं जातं. इथं देवा इतकाच, परब्रह्मा इतकाच भक्ताचाही मान आहे. आणि म्हणूनच या साऱ्या भक्तांच्या पालख्या ज्या आहेत, ज्ञानोबा, तुकोरावा, निळोबाराय, या सर्व पालख्या ज्या आहेत त्या वाजत गाजत येतात. आणि हा जो पालखी मार्ग आहे, ह्या पालखी मार्गाचं विस्तारीकरण व्हावं अशी इच्छा नितीनजींची होती. आणि त्यांनी त्याला त्यांच्या स्वभावाप्रमाणे मूर्त रूप दिलं. हाती घेतलेलं तडीस न्या हा त्यांचा कार्यवाह आहे. करायचं काम ते उत्तम करायचं, या त्यांच्या ब्रिदाप्रमाणे या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. आज त्यातल्या 5 महामार्गाचं लोकार्पण होत आहे. आणि हा लोकार्पण होत असताना इथं सर्व संत मंडळींचं आपण पूजन करतो आहोत, त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत. सुमारे 1000 वर्षापूर्वी सुरू झालेली वारीची प्रथा ही कधी 1000 वर्षापूर्वी लोक पायी येत असावेत, पण साधारणपणे ही पालखीची परंपरा जी आहे ती ज्ञानदेवांनी समाधी घेण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा संत नामदेवराय, गोरोबा काका, नरहरी सोनार यांनी भजनाची दिंडी केली व टाळ व मृदुंगाच्या गजरामध्ये ते आळंदीला गेले. त्यावेळेपासून ही वारी सुरू झाली असं म्हणता येतं आपल्याला. यापूर्वी पायी वारी असावी, पण दिंडीची कल्पना याच काळात सुरू झाली. हा पुण्यमार्ग जो आहे तो संत एकनाथ, तुकोबाराय, मल्लाप्पा वासकर या पुण्यप्रभूंनी विकसित केला, वाढवला. दिंडी म्हणजे लहान दरवाजा, दिंडी म्हणजे पताका. ही भागवत धर्माची पताका घेऊन आळंदी आणि देहूवरून निघालेले सगळे वारकरी हा सगळा दीर्घ पल्ला जो आहे तो 15 दिवसामध्ये पूर्ण करून पंढरीला येतात. आणि त्यांचा सगळा जो थकवा आहे तो पंढरीच्या पांडुरंगाचं मुख बघितल्यावर, कळस बघितल्यावर, पंढरीची शिव बघितल्यावर सुद्धा थकून जातो. या सर्व भक्त मंडळींच्या या पालखी मार्गाचं विस्तारीकरण आज होत आहे. हा आपल्या दृष्टीनं दुग्ध शर्करा योग आहे. तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष असणारे विश्वंभर बाबा दर 15 दिवसाला पंढरपूरच्या एकादशीला येत असत असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा तुकाराम महाराजांच्या वडिलांनी बोलोबांनी 40 वर्ष वारी केली असा अभंग आपल्याला महिपतींच्या संग्रहामध्ये आढळतो. 40 वर्षे ते बहोतरी केली पंढरीची वारी, 40 वर्ष ते वार करत होते. पुढे तुकोबा महाराज हे सुद्धा वैकुंठ गमनापर्यंत दिंडीमध्ये येत असत. त्या काळात सुमारे 1400 टाळकरी होते म्हणतात. हा विस्तीर्ण असणारा आलेख जो आहे तो आलेख आपण पाहिला तर ह्या पालखी मार्गाचं सुशोभीकरण, विस्तारीकरण किती गरजेचं होतं हे आपल्याला लक्षात येतं. कुठली अपेक्षा न करता सामान्यातला सामान्य माणूस, खिशामध्ये पैसा असो अथवा नसो, चटकन दिंडीत येऊन मिसळून जातो आणि हरिकीर्तनाच्या नामसंकीर्तनाच्या गजरामध्ये कधी पंढरपूर येतं कळत नाही. पोटा पाण्याची चिंता त्याला नसते, कारण समोर पसरलेला हा अथांक जनसागर जो आहे तो त्याच्या पोटा पाण्याची सगळी व्यवस्था करायला समर्थ असतो. या सर्व वारीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जर सांगता आलं तर हा सगळा भक्ताचा महिमा आहे. पंढरी हे तीर्थ आहे, पण पंढरीत पांडुरंग, भगवान पांडुरंग जे आले ते भक्ताच्या हकेला ओढून आले. पुंडलिकाचे भेटी परभ्रम आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे आपण आरतीमध्ये पाहतो. भक्त पुंडलिकाच्या आर्त हाकेला साथ देऊन पंढरपुरामध्ये 28 युग विटेवर उभे असणारा पांडुरंग उभा ठाकला. पांडुरंगाचं नाव खरं तर आहे कृष्णाचा अवतार काळा, पण पांडुरंग हे नाव, शुभ्रवर्णीय नाव कसं काय सापडलं? बरेच जणांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक छान साधे गोपाळामध्ये रमणारा हा आमचा कृष्ण सखा गोकुळातून येत असताना अंगावर धूळ बसली आणि त्याचा रंग जो आहे तो सावळा झाला, म्हणूनही पांडुरंग असं त्याचं नाव दिलं होतं. ह्या पालखीचा जो सोहळा आहे हा दीर्घ सोहळा आहे. आणि म्हणूनच आम्हाला या साऱ्या संत मंडळीमध्ये ज्ञानोबाची, तुकोबाची, नामदेवरायांची, चोखोबांची सगळ्यांची प्रतिमा मनाला दिसते.
आपलं पूजन करत आम्ही ही अप्रत्यक्षरित्या या सर्वांचं पूजन आम्ही करत आहोत. मनपूर्वक धन्यवाद माननीय कुलकर्णी सर. या संत मंडळींना वंदन केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आता आपण या सर्व मंत्री महोदयांच्या सन्मानाकडे आणि सत्काराकडे वळतो आहोत. मी नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करते, आपण या सर्व मंत्री महोदयांचं स्वागत करावं, सन्मान करावा, ज्यामध्ये सर्वात प्रथम अर्थात माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय माननीय श्री नितीनजी गडकरी आज आवर्जून आपल्यासोबत या कार्यक्रमाला आहेत. मी अंशुमली श्रीवास्तव सर आपणाला विनंती करेन की आपण हा सन्मान करावा. क्षेत्रीय अधिकारी अंशुमली श्रीवास्तव सर आपल्या सर्वांच्या वतीने सन्मान करतील माननीय श्री नितीनजी गडकरी यांचा, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ज्यांच्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे, ज्यांच्या अथक प्रयत्नातनं आजचा हा स्वप्नपूर्तीचा दिवस ज्याला आपण म्हणू तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, ते नितीनजी गडकरी आज आपल्या समवेत आहेत. जनरल डॉक्टर V.K. सिंह सर केंद्रीय राज्यमंत्री रस्ते वाहतूक महामार्ग व नागरी उड्डाण. राजीव सिंग सर आपणाला विनंती आहे आपण कृपया पुढे यावं आणि माननीय डॉक्टर V.K. सिंह सरांचा आपल्या कार्यक्रमामध्ये सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. आज सर आपल्यासोबत आहेत केंद्रीय राज्यमंत्री रस्ते वाहतूक महामार्ग व नागरी उड्डाण माननीय जनरल डॉक्टर V.K. सिंह. आपल्या सगळ्यांच्या वतीने श्री राजीव सिंग क्षेत्रीय अधिकारी MOR and TH सर त्यांचं स्वागत करतात. आपल्या समवेत आज माननीय श्री देवेंद्र फडणवीस आहेत, माननीय विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा मधुकर वाठोरे सर. मी आपणाला विनंती करते आपण फडणवीस साहेबांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. मधुकर वाठोरे सरांना मी पुढे निमंत्रित करेन आणि विनंती करेन. महाराष्ट्र विधानसभेचे माननीय विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या समवेत कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने फडणवीस साहेबांचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री गिरीधर अरमाने साहेब आपल्या समवेत आहेत, माननीय सचिव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार. मी केशव घोडके सर प्रकल्प संचालक आपणाला विनंती करेन आपण पुढे यावं आणि माननीय सचिव साहेबांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. माननीय श्री गिरीधर अरमाने सचिव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार. सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने श्री केशव घोडके NHAIचे प्रकल्प संचालक पंढरपूर हे स्वागत करतायत माननीय सचिव अरमाने साहेबांचं. आपल्या व्यासपीठावरती आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे साहेब आहेत. मी संजय कदम सर आपणाला विनंती करेन माननीय पालकमंत्री साहेबांचं आपण आपल्या हस्ते आपल्या सर्वांच्या वतीने अधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करावं. श्री संजय कदम प्रकल्प अधिकारी सोलापूर हे स्वागत करतील आपल्या सर्वांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे साहेब यांचं. पुढे एक विशेष सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी मी माननीय आमदार सर्व संत मंडळींच्या वतीनं हरिभक्त परायण देवव्रत एक विशेष सन्मान आपण इथे करतो आहोत. मी आमदार प्रशांत परिचारक आणि माननीय आमदार समाधान आवतडे आपणाला विनंती करेन आपण कृपया पुढे यावं आणि आदरणीय नितीनजी गडकरी आपणाला विनंती आहे आपला हा सन्मान जरी म्हणत असलो तरी आमच्या मनात असलेली ही कृतज्ञता आहे तुमच्याविषयीची, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. संत शिरोमणी नामदेव महाराजांचं प्रतीक असलेली पगडी, भाविकांचं प्रतीक असलेली घोंगडी, वारकऱ्यांचे आभूषण असलेले टाळ, वीणा आणि चिपळ्या आणि पांडुरंगाची प्रिय असा तुळशीचा हार अशा स्वरूपामध्ये आपण आपली कृतज्ञता आदरणीय गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवतो आहोत. आणि याच सत्काराच्या वेळेला जेव्हा माननीय आमदार प्रशांत परिचारक आणि माननीय आमदार समाधान आवतडे इथे सन्मान करतात, अशाच वेळेला ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची आठवण आपण सगळेजण मनामध्ये ठेवूया. माननीय सुधाकर परिचारक सगळ्या वारकऱ्यांच्या बरोबर आजच्या दिवसाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ते सुधाकर परिचारक, त्यांच्याही स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस म्हणला तर ते फारसं वावगं ठरू नये. माननीय नितीनजी गडकरी यांच्यापर्यंत आपण ही आपल्या सगळ्यांच्या मनातली कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमच्यामुळे. याचबरोबर माननीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याही त्यांनी घेतलेले ह्या आजच्या दिवसासाठी त्यांनी घेतलेले कष्ट त्यांचीही जाणीव आपण नक्की मनामध्ये ठेवूया. सर्व संत मंडळींच्या वतीने आणखीन इथे गडकरी साहेबांचा एक सन्मान होणार आहे. मी राणा महाराज वासकर आपणाला विनंती करते आपण कृपया पुढे यावं आणि इथे माननीय गडकरी साहेबांचा सर्व संत मंडळींच्या वतीने सन्मान करावा. संत मंडळींच्या वतीने होता तो सन्मान म्हणता येणार नाही, आशीर्वाद इथे गडकरी साहेबांना लाभतो आहे आणि या आशीर्वादासाठी गडकरी साहेब आज आवर्जून आपल्या समवेत आहेत.
या सर्व व्यासपीठावरील मंत्री महोदयांच्या बरोबरीने मी म्हणाले तसं आजच्या कार्यक्रमासाठी काही विशेष पीठांची निर्मिती आपण केली. त्यातल्या संतपीठाचा सन्मान आपण केलेला आहे. आम्ही ज्या व्यासपीठावरती आहोत तिथे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी विराजमान झालेले आहेत. याही सर्व लोकप्रतिनिधींचा आपण सन्मान करणार आहोत. मी नॅशनल हायवे, त्याचंच MORTH, MSRDC सर्व अधिकाऱ्यांना विनंती करते, आपली सर्व लोकप्रतिनिधी मंडळी व्यासपीठावरती आहेत. आपण सर्वांनी, सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. थोड्याच वेळात माननीय पंतप्रधान, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री हे ऑनलाईन प्रणालीद्वारे आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. माननीय भरणे साहेब इथे व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा सत्कार करतायत. पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या वतीने माननीय गडकरी साहेब आणि व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा सन्मान इथे होतो आहे. आणि हा पालकमंत्री या नात्याने दत्तात्रय भरणे साहेब सर्व मान्यवरांचा सन्मान करतायत. आपल्या नगरीमध्ये ही सर्व मंडळी आलेली आहेत आणि आपली सगळी पंढरपूरची मातीच मुळात ही सर्वांप्रती अतिशय प्रेमाने आणि आदराने वागवण्याची आपली ही रीत आहेच आहे. ही सर्व मंडळी आज आपल्यासाठी आपल्या भूमीमध्ये आलेली आहेत. त्याविषयीचं हे त्यांचं प्रेम त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवतो आहोत. सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, सर्व लोकप्रतिनिधी आपल्या समवेत व्यासपीठावरती आहेत, आपण त्यांचाही इथे सन्मान करावा. NHAI, PWD, MSRDC, MORTH या सर्व अधिकारी मंडळींना विनंती आहे. हे लोकपीठही आपण इथे उभारलेलं आहे, जिथे ही सर्व मंडळी आपल्या समवेत आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेली आहेत. त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. माननीय गडकरी साहेबांचा इथे सन्मान होतो आहे. पालकमंत्री या नात्याने इथे त्यांचा आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते माननीय गडकरी साहेबांचा सन्मान होतोय. त्यांचं व्यासपीठावरती आपण त्यांना सन्मानित करतो आहोत. भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सगळेजण साजरा करतो आहोत आणि या अमृत महोत्सवामध्ये हा अमृत कुंभ, विकासाचा अमृत कुंभ घेऊन आदरणीय गडकरी साहेब आज आपल्या पंढरपूरच्या नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नातनं, त्यांच्या फॉलोअपमुळे अनेक रस्त्यांची कामं मार्गी लागलेली आहेत, हे आपण जाणताच. त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जात जी मंडळी काम करतायत आणि सर्व पक्षांमध्ये ज्यांचं अतिशय आदराने नाव घेतलं जातं, असं नाव आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी सरांचं आहे आणि आज या कार्यक्रमात आपल्या समवेत ते आहेत. थोड्याच वेळामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय राज्यपाल महामहिम भगतसिंहजी कोश्यारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे ऑनलाईन प्रणालीद्वारे व्हर्च्युअली आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनाही ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत आणि आपण सगळेच जण या पवित्र भूमीमध्ये एका ऐतिहासिक दिवसासाठी इथे जमलेलो आहोत. हा ऐतिहासिक दिवस साजरा करत असताना मघाशी उल्लेख केला तसा सुधाकरजी परिचारक या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची आठवण आणि त्यांच्या कार्याचं स्मरण आजच्या निमित्ताने होणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त करून आपण आपला पुढचा कार्यक्रम इथे सुरू ठेवतो आहोत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे, जिथे काही प्रकल्पांचं भूमिपूजन तर काही प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा असा इथे आपण संपन्न करतो आहोत. आणि हा लोकार्पण सोहळा संपन्न होण्यासाठी आपल्या समवेत आज भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी थोड्याच वेळात आपल्या समवेत ऑनलाईन जॉईन होणार आहेत. त्यांच्या समवेत माननीय राज्यपाल महोदय आपल्या समवेत असणार आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या समवेत असणार आहेत
आणि आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार ठरणार आहोत. या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून ही सर्व लोकप्रतिनिधी मंडळी इथे आलेली असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा इथे सन्मान होतो आहे, त्यांचं स्वागत होतं आहे कार्यक्रमामध्ये. पंढरपूरचं महत्त्व पंचक्रोशीलाच काय, पण उभ्या मराठी माणसाला जगभरात नव्याने सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. काही मोजक्या ठिकाणी आपण बाय ब्लड म्हणतो ना, तसं रक्तातल्या संस्कारांमुळेच नतमस्तक होत असतो. त्यातलं एक क्षेत्र म्हणजे पंढरपूर. आणि आज पंढरपूरसाठी आपण इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. अधिक सुखाचं व्हावं, अधिक समाधानाचं व्हावं, दर्शनासाठीचं येणं जाणं अधिक सुखावह व्हावं आणि एका अर्थाने वारकऱ्यांची केलेली सेवा ही विठ्ठलाची केलेली सेवा असते. या भावनेतनं आजचा हा सगळा पालखी मार्गाचा कामाचा सगळा आरंभ आजच्या निमित्ताने आपण करतो आहोत. त्यामुळे हे केवळ रस्ता बांधणे नाही आहे, तर रस्त्याच्या निमित्ताने आपलं परस्परांशी बंध घट्ट व्हावेत. कारण जिथे रस्ते पक्के असतात तिथे समाजातला दुवाही अधिकाधिक पक्का होत जातो. आणि म्हणून केवळ रस्ते बांधणी हे उद्दिष्ट नव्हे, तर राष्ट्र बांधणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेच जण इथे काम करतो आहोत. विशेषतः ज्या खात्याचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी आहेत, त्यांच्यासमोर तर रस्ते बांधणी नव्हे, राष्ट्र बांधणी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. आणि म्हणूनच केवळ रस्त्यांपुरतं मर्यादित किंवा विकासापुरतं मर्यादित न राहता हा विकास ज्यांच्यासाठी आहे त्या सामान्य लोकांसाठी, वारकऱ्यांसाठी, त्यांच्या सेवेसाठी आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. केवळ ऐतिहासिक असं या दिवसाचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरेल. हा तितकाच पवित्रसुद्धा आहे. आपण सगळेच जण या क्षणाचे साक्षीदार ठरणार आहोत, याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद असेल. आणि हा आनंद आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला टिकवता येईल इतका हा सुंदर क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पुढच्या काही मिनिटात येणार आहे. आपण सगळेच जण पुढच्या काही मिनिटांसाठी तयार राहूया. आदरणीय पंतप्रधान, आदरणीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री थोड्याच वेळात ऑनलाईन प्रणालीद्वारे इथे आपल्या समवेत सहभागी होणार आहेत. काही वेळातच माननीय पंतप्रधान आपल्या समवेत असणार आहेत. माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल साहेब आपल्या समवेत असणार आहेत. आत्ता ह्या जवळजवळ 574 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचं लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन इथं होतं आहे. 5 महामार्गाचं. याचा जो इतिहास आहे तो फार रंजक आहे. मी मगाशी सांगितलं की तुकाराम महाराजांच्या वंशजापासून पायी चालत येण्याची परंपरा पण पंढरपुरापर्यंत आहे. ती परंपरा पुढे चालत राहिली. 1835ला त्या परंपरेला एक वेगळं वळण मिळालं. ज्या हैबतबाबांचं आपण वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत आदराने नाव घेतो त्या हैबतबाबांची कथा पण विलक्षण आहे. हैबतबाबा इंदोरच्या ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे सरदार होते. ते एकदा निघाले आरफळ ह्या त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातले येण्यासाठी. सातपुडा पर्वतांच्या रांगेमध्ये भिल्ल नायकांनी त्यांना अडवलं. त्यांची सारी संपत्ती लुटून नेली आणि त्यांना एका गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेला एकच मुख होतं आणि ते मुख त्यांनी बंद करून टाकलं. सुमारे 21 दिवस हैबतबा तिथंच होते. पण ज्ञानेश्वर माऊलीवर असणारी निस्सीम भक्ती यामुळं ते नामाचा जप करत राहिले, ज्ञानेश्वर माऊलींचा जप करत राहिले, हरिपाठातले अभंग म्हणत राहिले. काय झालं पहा, 21व्या दिवशी खूप वर्षानंतर त्या भिल्ल प्रमुखाच्या पत्नीला खूप वर्षानंतर पुत्र प्राप्त झाला
आणि पुत्र प्राप्त झाला म्हणून त्यांनी सर्व कैद्यांना आपल्या राज्यातल्या सोडून द्यायचं ठरवलं. हैबतबाबांना च्या ते गुहेपाशी आले गेले त्यांचे सैनिक ती शीळ बाजूला केली आणि ती शीळ बाजूला केल्यानंतर लक्षात आलं की 21 दिवस अन्नपाणाविन राहिलेले हैबत बाबा हे अर्धग्लानी अवस्थेत आहेत. तरी पण मुखातून हरिपाठाच्या अभंग त्यांच्या येत होते. भिल्ल नायकालाही वैशिष्ट्य वाटलं, आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ठरवलं की हा कोणीतरी सिद्ध पुरुष असला पाहिजे. एवढ्या दिवस अन्नपाणाविना तो जिवंत राहिला. मग त्याचा त्यांनी आदर सत्कार केला, औषधोपचार केला, सारी संपत्ती परत केली आणि त्यांना परतीच्या मार्गाने जाण्याची अनुमती दिली. पण आता हैबत बाबा बदललेले होते. त्यांना हा आपला पुनर्जन्म वाटला आणि ह्या पुनर्जन्मामधून त्यांनी आरफळची वाट सोडली आणि सरळ गेले ते आळंदीला गेले आणि आळंदीला जाऊन भजन कीर्तनामध्ये रत झाले. आज जे आपल्याला पालखीचं विस्तृत रूप दिसतं ते हैबत बाबा आरफळकरांमुळे दिसतं. या हैबत बाबा आरफळकरांनीच पुढे संस्थानांकडे मागणी करून लवाजम्यांसाठी लागणारे घोडे, हत्ती हे मागवले. पुढं औन प्रतिनिधींनी काही दिवस ती मदत केल्यानंतर पुढं ती खंडित होती असं वाटल्यानंतर बेळगावमधल्या चितोळे सरकारांच्याकडनं हा वारसा चालू राहिला आणि सांगायला आश्चर्य वाटतं की हा वारसा आजपर्यंत चालू आहे. ह्या पालखी मार्गावर येणारे वारकरी एवढे तल्लीन का होतात? काय कारण असावं? पोटामध्ये काय आहे माहीत नाही. कधीतरी ज्येष्ठ महिना सुरू झाला की आषाढी वारीची ओढ जी आहे ती मनामध्ये लागते आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबारायांची पालखी आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानेश्वराची पालखी आळंदीहून निघते आणि झपाटल्यासारखी ही सामान्य माणसं येतात आणि देहू आणि आळंदीवरून पंढरपूरच्या वाटेला चालू लागतात. ही कोणती शक्ती आहे, कोणती भावना आहे की या साऱ्या माणसांना या जवळजवळ 250-300 किलोमीटर चालत आणते. कुठलाही त्रास नव्हता. यामध्ये असणारे बहुतांशी 90% लोक जे आहेत ते अत्यंत सामान्य कुटुंबातले, घरात शेतीची कामं जी आहेत ती पुरेशी लागती जुक्ती करून निघालेले, पण महिनाभर संसाराचं नाव नाही घ्यायचं, केवळ हरिनाम आणि विठ्ठल नामाचं नाव घ्यायचं या भावनेने तिथं आलेले असतात आणि चालत चालत निघतात सगळीकडं आणि याच्यामध्ये हे सगळे दंग होऊन जातात. वारी हा एक संशोधनाचा विषय आहे. इथं कुठला विषय नाही आहे, सगळे विषय आहेत. आर्थिक विषय, सामाजिक विषय, सांस्कृतिक विषय, मानसिक विषय. मला वाटतं अनेक मानसिक रोगावरच जे उपाय असेल तो वारीत गेल्यानंतर होत असेल. अनेक मानसिक रोगांची बघितल्यानंतर त्यांनी काही जणांनी सांगितलं की आम्ही वारीला जाऊन आलो आणि आमची सगळी मनाची चिंता मिटली, मन स्थिर झालं, एकचित्त झालं मन. ही भावना जी आहे ती भावना वारीमुळे येते. या वारीमध्ये अनेक गोष्टी आहेत. इथे येणारा वारकरी हा भक्त जो आहे हा भक्त सर्वात महत्वाचा आहे. पंढरी हे पंढरपुरामध्ये परब्रह्म उभे राहिले हे खरं आहे, पण पंढरपुरामध्ये परब्रह्मा इतकाच मोठा जो वाटा आहे तो परब्रह्मा इतकाच भक्ताचा आहे. म्हणून भक्ताला किंमत आहे. आपल्याला पंढरपुरातल्या बहुतांशी जणांना माहीत असेल की ज्या दिवशी दशमीला वाखरे आषाढी वारीला येतात तेव्हा विसाव्यापाशी अख्खं पंढरपूर नव्हे देव येऊन भेटतं आणि पालख्याला आडवं जाणं म्हणतात त्याला. हे काय आहे तर भक्त भेटायला आलाय देवाला म्हणून देवच पुढं चालून आले ही भावना आहे. भक्ताचा सन्मान असणारं एवढं मोठं पीठ कुठं नाहीये. विठ्ठल नामाबरोबरच ज्ञानोबा तुकारामाचा गजरही तेवढ्याच मोठ्याने होतो आणि ह्या वारीमध्ये येणारी सगळी माणसं झपाटल्यासारखी येतात. यामध्ये असणारा अनेक गोष्टी आहेत. वारकरी चालत येत असताना वेळापूरपाशी एक उतार आहे. या उताराला धावा असं म्हणतात आणि या धाव्यापाशी वारकरी आले की सगळे वारकरी वेगानं धावत जातात. ही परंपरा आली कुठून तर सांगितलं जातं की तुकाराम महाराज पायी करत असत आणि एकदा ते वेळापूरपाशी या उतारावर आल्यानंतर त्यांना जाणवलं त्यांच्या अंतःमनामध्ये अंतःकरणामध्ये कुठंतरी विठ्ठलाचं कळस आणि विठ्ठलाचं मंदिर दिसलं आणि ते मंदिर पाहिल्यानंतर एखाद्या अत्यंत आर्त भेटेनं एखादं लहान मूल खूप दिवसांनी आईला भेटल्यानंतर ज्या अर्थतेनं धावत पुढं जातं तसे तुकोबाराय पुढं गेले आणि हे तुकोबाराय पळत पुढं गेले आणि त्यावेळेपासून
प्रत्येक वारकरी जो आहे तो तुकोबारायांचं अनुकरण करतो आणि हा वेळापूरपासून जो आहे तो 10वा आहे. ह्याचे अभंग पण 10व्याचे अभंग जे आहेत ते 10व्याचे अभंग पण तिथं आपल्याला त्यावेळेस म्हणताना पाहता येतो. अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. तुळशीचं महत्व पंढरपुरामध्ये भरपूर आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत करताना गळ्यामध्ये तुळशी हार आहे. आज आपण माननीय नितीनजींना पाहिलेलं आहे की तुळशी हाराने त्यांचं स्वागत केलं. पंढरपूरची परंपरा आहे. इथं बाकी कुठल्या फुलाचं महत्व नाही आहे. इथं तुळशीचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण ती देवाच्या जवळ असणारी तुळशी आहे. आणि म्हणूनच तुळशीचं महत्व आहे. गोपीचंदनाचं महत्व आहे. इथं गोपीचंदनाचा टिळा नाही लावला जातो, उभगंध गोपीचंदनाचं लावलं जातं. गोपीचंद उटी तुळशीच्या माळा, हार मिळवती गळा, तुका म्हणे केली सोपी पाय वाट. आपण हा अभंग नेहमीच ऐकतो आहोत. टाळ आणि टाळी ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. टाळाचंही महत्व आहे. आज आपण सर्व संत मंडळीचा आणि सर्व मान्यवरांचा सत्कार करताना त्याबरोबर टाळही दिलेले आहेत. टाळ हे पंढरपुराचं रूप आहे, बुक्का हे पंढरपुराचं रूप आहे आणि भगवी पताका हे सर्व वारकऱ्याचं रूप आहे. त्यानंतर अनेक रिंगणं होतात. म्हणजे याच्यामध्ये रिंगणाची जी परंपरा आहे ती अशीच आहे. माऊलीच्या पालखीमध्ये चांदोबाचा लिंब, सदाशिवनगर आणि भंडीशेगाव इथे गोल रिंगण होतं. आता हे रिंगण गोल का व्हावं, त्याच्यामध्ये या सगळ्या घोड्यांनी फिरून का यावं, या पाठीमागं काय आहे? तर एका रेषेवरून निघालो तर त्याला दुसरा कुठेतरी अंत असतो, पण वर्तुळ हे कधी न संपणार आहे, फिरत राहणार आहे. याच्यामध्ये एक भाव असा आहे की स्वतः आत्मरूप म्हणून आपण सुरुवात करायचं. त्या वर्तुळावर फिरता फिरता कुठेतरी शिवस्वरूपाशी एकलीन व्हायचं आणि शिवस्वरूपाशी एकरूप होत असताना सगळं मी पण गळून पडावं आणि मी पण गळून पडलं की त्यानंतर पुन्हा आत्मरूपाला यावं. पण हे आत्मरूप असणार आहे ते शुद्ध आत्मरूप असणार आहे. म्हणजे विशुद्ध असणाऱ्या आत्मरूपापासून रिंगणाला सुरुवात करावी. कुठेतरी एका शिखर प्रसंगी त्याला शिवस्वरूप प्राप्त व्हावं आणि शिवस्वरूपानंतर पुन्हा रिंगण पूर्ण करताना आत्मस्वरूपामध्ये यावं. या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येणारं आत्मस्वरूप जे आहे ते शुद्ध असणार आहे. कुठल्याही षड्रिपूपासून वेगळा असणार आहे. हा भाव त्याच्या पाठीमागे. इथल्या प्रत्येक परंपरेला, मग फुगडी असेल, खेळ असतील, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, आपण अभंग ऐकतो. हा खेळ जो आहे हा खेळ कशाचा आहे? हा खेळ जो आहे ते संसाराच्या साऱ्या चिंता दूर सरून आपल्याला पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचंय. ही भावना जी आहे ती लीन व्हायची. यामध्ये सगळं आपल्याला भेटतं. म्हणजे आधुनिक व्यवस्थापन शास्त्राची सगळी मूल्य जी आहेत ते वारी व्यवस्थापनामध्ये फारतात. यांना कुणी बोलवत नाही, ऑनलाईन बुकिंग करावं लागत नाही. कुठल्याही वारकऱ्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागत नाही वारीला येण्यासाठी. पण वारी बरोबर ठरलेल्या दिवशी देहूला आणि आळंदीला लोक येतात आणि ठरलेल्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. म्हणजे वद्याष्टमी आणि वद्यसप्तमीला निघालेली पालखी जी आहे ती बरोबर दशमीला पंढरपूरच्या शिवेवर येते आणि दशमीला संध्याकाळी पंढरपूरच्या ज्ञानोबारायाच्या आणि तुकोबारायाच्या मंदिरामध्ये प्रवेश करते. याबरोबर असणाऱ्या पालख्या किती आहेत? खूप आहेत. खूप ठिकाणून पालख्या येतात. ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी आळंदीहून येते, देहूहून तुकोबारायांची पालखी येते, पैठणहून एकनाथ महाराजांची येते, निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरहून येते, गोरोबा काका तेरवरून येतात, मुक्ताई जळगाव जिल्ह्यातल्या मेहूणहून येते, विसोबा औंड्या नागनाथहून येतात, तर कुर्मदास आमच्या शेजारच्या लवळहून येतात, जगमित्र नागा परळीवरून येतात, चांगदेव महाराज पुणतांब्याहून येतात, निळोबाराय पिंपळनेरहून येतात. असं म्हटलं जायचं. पंडित महादेव शास्त्री रानडेंनी एकदा सांगितलेलं आहे, 19व्या शतकातली गोष्ट आहे, की त्या काळामध्ये कबीराची पालखी देखील पंढरपुरामध्ये उत्तर भारतामधून येत असावी असा उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो. मग ह्या सगळ्या ज्या ओढीने पांडुरंग भक्ताच्या ओढीनं येणाऱ्या ह्या सगळ्या पालख्या आहेत, ह्या पालख्या येतात इथं. याचं कारण आहे की सगळा जो क्षीणभार आहे, हा सगळा क्षीणभार जो आहे तो नष्ट व्हावा ही एकच भावना त्या पाठीमागं असू शकते. सारा क्षीणभाव जो आहे तो नष्ट व्हावा. शेवटी ह्या वारकरी संप्रदायाचं शेवटी ब्रीदक आहे, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कशा करता हे सगळं करायचं. अंतरामध्ये भक्तीचा असा भाव निर्माण झाला पाहिजे की जो कोणी भेटेल, जे जे भेटेल भूत, जो कोणी समोर येईल तो माझ्या दृष्टीनं भगवंत आहे ही भावना माझ्या हृदयामध्ये यावी. हाच माझा भक्ती मार्ग निश्चित आहे जाणं माझा. ह्या सगळ्या संत मंडळींनी महाराष्ट्रासाठी खूप काही दिले. आज आधुनिक महाराष्ट्राची आपण कल्पना सांगतो. महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला आहे सांगतो. महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे सांगतो. महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीचं जे पेव आहे ते केवळ आणि केवळ जे तयार झालं त्याचा पाया कुठंतरी या भागवत धर्माने तयार केलेला होता. या भागवत धर्माच्या पायावरच ही सगळी सामाजिक समरसतेची जी इमारत आहे ती उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. काय काय केलं संत मंडळींना, सगळ्या संत मंडळी, कुठल्याही संत मंडळींना समाजाने त्रास दिला असं झालेलंच नाही. सर्वांना त्रास झाला. पण कुठेही त्यांच्या साहित्यामध्ये, कोणत्याही साहित्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या कोणत्याही साहित्यामध्ये आपल्याला हे दिसत नाहीये की त्या त्रासाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेवरायांनी विश्वकल्याणासाठी पसायदान मागितलेलं आहे. विश्वकल्याणासाठी जे आहे ते पसायदान मागितलं. जगाचं हलाहल जे आहे ते सगळं स्वीकारलं आणि जगाचं हलाहल स्वीकारून त्यांनी हे सगळं विष पचवलं आणि विषाचं अमृत केलं आणि मागितलं काय तर पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, जे खळांची व्यंकटी सांगू. हे शेवटी सगळं त्याच्यासाठीच मागितलेले ते. म्हणजेच हे विश्वकल्याणाचं पसायदान त्यांनी मागितलं. हे संत माणूसच करू शकतो. जगाकडून एवढा हलाहल पचवल्यानंतर जगासाठी फक्त विश्वकल्याणाची कल्पना मागणारे हे संतच असू शकतात. म्हणून आजचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळा संतांचं पूजन आहे, भक्ताचं पूजन आहे. परमेश्वरापेक्षा सुद्धा परमेश्वराच्या भक्त असणाऱ्या वारकऱ्याचं पूजन आहे. आज आपण सारे वारकरीच आहोत. एका अर्थानं या वारकऱ्यांच्या चालत येताना होणारे त्रास आहेत ते कमी करण्याचं काम हे निश्चित आपण करतो आहोत. गेले वर्षोनवर्ष महाराष्ट्र शासनाने त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ज्यावेळेस नितीनजींकडे केंद्रामध्ये ह्या गोष्टी आल्या त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा प्रकर्षाने या पालखी मार्गांचा उल्लेख जो आहे तो केला. आणि नुसता पालखी मार्गाचा उल्लेख केला नाही तर पंढरपूरला जोडणारे ज्या आज 5 महामार्गाचं लोकार्पण आपण आज करतो आहोत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते. ते 5 मार्ग बनून तयार आहेत आणि 2 मुख्य पालखी मार्गाचं जे आहे ते काम आपल्याला सुरू आहे. त्याचंही आज भूमिपूजन आपण होतंय. काही वर्षामध्ये वारकरी पंढरपूरला येत असताना त्याच्यासाठी असणारं आल्हाददायक वातावरण जे आहे ते निर्माण करण्याचं काम आहे. त्याचा जर विस्तृत आराखडा आपण जर पाहिला तर किती बारीक सारीक विचार या वारकऱ्यांच्या मानसिकतेचा केलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. हा प्रकल्पाचा आराखडा बनवत असताना प्रत्येक गोष्टी, वारकऱ्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत आणि मग कुठं विसाव्याला काय असावं, बाकी काय असावं या सगळ्याचा विचार केलेला आहे. जेव्हा हे चित्र प्रत्यक्षात काही वर्षांनी येईल आणि नितीनजींनी ठरवलं की ते प्रत्यक्षातच येत असतं, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात येईल त्यावेळेस पुन्हा आपल्याला नितीनजीच पाहिजेत या सगळ्या ह्याच्या उद्घाटनासाठी, ही आपण कामना करू. आणि नितीनजी जर असतील तर याला 4 चांद लागणार आहेत आणि असणारच आहेत, कारण त्यांच्या भगीरथ प्रयत्नातनं हे होतंय. हे करत असताना आपण ही महाराष्ट्राची जी लोकधारा आहे, विचाराची परंपरा आहे, ही परंपरा आपण वेगळी करतो आहोत. विचाराची परंपरा जी आहे ती लोकांसमोर मांडतात. यातून जनजागृती विकासाचं जे ध्येय आहे ते आहेच आहे, त्याचबरोबर लोककल्याणाबरोबर आध्यात्मिक सेवा पण आपण करतो आहोत. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला सांगता येईल की तुकाराम अभंग असतील, नामदेवरावांचं पसायदान असेल, ज्ञानेश्वरांचं पसायदान असेल किंवा तुकारामांचे अभंग असतील. भलेच्या तुकाराम महाराज तर अत्यंत काही बाबतीत अत्यंत मेणावून मऊ असणारे तुकाराम महाराज नाठाळाच्या माथी काठी मारायला पण कमी होत नाही. सामाजिक दंभावर तुकाराम महाराजांनी केलेली भाष्य जे आहेत ती इतकी परखड आणि कठोर आहेत की आधुनिक काळात सुद्धा आज आपल्याला त्याला सामोरं जाणं आणि अनुकरण करणं अवघड ठरतं.
वारकऱ्यांसाठी आचारसंहिता सुद्धा तुकोबारायांनी तयार करून ठेवलेली, आपल्याला कदाचित कल्पना नसेल. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त अक्षर विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. वारकऱ्यांची सगळी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. वारकरी कसा असावा? तो परमात्म चिंतनामध्ये लीन झालेला असावा. गंगास्थान, प्रत्येकाला गंगेला जाणं शक्य नाही, जिथं नदी असेल तिथं सुशुरभूत होणारा असणारा असावा. तुळशी प्रदक्षिणा करणारा असावा. मनोभावे देवाची पूजा करणारा असावा. युक्त आहार आणि विहार करणारा असावा. युक्त आहार म्हटलेलं आहे, युक्त आहार आणि विहार करणारा असावा. आणि अतिनिद्रा करणारा आणि बाष्कळ बळबड करणारा नसावा. मला वाटतं आधुनिक मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते याहून वेगळं काय सांगतायत, याहून वेगळं काय सांगतायत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या सगळ्या संतांनी भक्तांची आणि तमाम जनतेची हृदय इतक्या बारकाईनं पाहिलेली आहेत की त्यांच्या मनात त्यांच्या इतका मनाचा विचार मला नाही वाटत त्यांनी कोणी केलेला असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढची काही मिनटं आपण फक्त तांत्रिकदृष्ट्या एकदा सगळं व्यवस्थित आहे ना बघूया आणि पुढच्या काही मिनिटात ही सर्व मान्यवर मंडळी आपल्या समवेत या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी होत आहेत, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण म्हणजे माननीय पंतप्रधान महोदय आपल्या समवेत या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. त्यांच्या समवेत माननीय राज्यपाल महामहिम भगतसिंहजी कोश्यारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे ही सर्व मंडळी पुढच्या काही मिनिटात आपल्या समवेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी असणार आहेत. आपण फक्त एकदा तांत्रिकदृष्ट्या एकदा बघतो आहोत आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल. हमारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी इस समारोह में ऑनलाइन प्रणाली द्वारा सम्मिलित हुए हैं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, आपका इस देवभूमि पंढरपुर नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत. विश्व के मानवता के माऊली रहे विठोबा राय और रखुमाई, इनकी दर्शन की आस लेकर जिस रास्ते से वारकरी आते हैं उसी रास्ते के कार्य का शुभारंभ आपके यशस्वी कर कमलों द्वारा यहाँ पर संपन्न हो रहा है. सीएम साहब भी और राज्यपाल महोदय भी हमारे साथ इस प्रणाली द्वारा जुड़ रहे हैं. माननीय नरेंद्र भाई मोदी का हम सब जोरदार तालियों के साथ स्वागत करें. हमारे प्रधानमंत्री आज हमारे साथ है इस प्रणाली द्वारा. आपका स्वागत. माननीय राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी जी साहब भी, उनका भी स्वागत हम करेंगे क्योंकि आज हमारे साथ नहीं, हमारे हाथ सिर्फ तालियां है उन तक पहुंचने वाली. माननीय राज्यपाल साहब का भी यहाँ पर स्वागत. माननीय मुख्यमंत्री महोदय भी यहाँ पर आने वाले हैं कुछ क्षणों में. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तुमचंही कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पंढरपूर वासियांच्या वतीने. हम कार्यक्रम यहाँ पर आरंभ करते हैं. मैं यहाँ पर आमंत्रित करती हूँ माननीय नितिन जी गडकरी साहब, आपको सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय के केंद्रीय मंत्री, इस नाते आप स्वागत पर प्रस्तावना करें. हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी, हमारे महाराष्ट्र के आदरणीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी, हमारे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे जी, हमारे विभाग के राज्य मंत्री आदरणीय डॉक्टर वीके सिंह जी, विरोधी पक्ष के नेता देवेंद्र जी, हमारे सोलापुर के पालक मंत्री दत्तात्रेय भरणे जी, मंच पर उपस्थित हमारे विभाग के सचिव, सभी सम्मान्य लोक प्रतिनिधिगण, सांसद, विधायकगण, सभी महापौर, जिला परिषद, पंचायत समिति के प्रमुख, विशेष रूप से इस कार्यक्रम में आशीर्वाद देने के लिए उपस्थित, जिनके आशीर्वाद से ये भूमि भी पावन हुई है
और हम सब लाभान्वित हुए हैं। ऐसे सभी वारकरी संप्रदाय के सभी मार्गदर्शक, साधु, संत, सबको मैं हाथ जोड़कर नमन करता हूं, उनको अभिवादन करता हूं। हमारा पंढरपुर ये संतों की भूमि है। केवल पंढरपुर नहीं तो महाराष्ट्र ये एक साधु संतों की भूमि है। और हमारे साहित्य, संस्कृति, कला, महाराष्ट्र में हमारे संतों का बहुत बड़ा योगदान है। और इस संतों के लिए एक महत्वपूर्ण बात अगर कोई है तो पंढरपुर ये विशेष प्रेरणा का स्थान है। और मुझे बहुत खुशी हुई है कि आज पंढरपुर में 4 बार यात्रा होती है। आषाढ़ की यात्रा में लाखों लोग आते हैं और मैं बहुत भाग्यवान हूं कि ये जो पालकी मार्ग है, जहां से पैदल, पैर में जूते भी नहीं होते, ऐसे हमारे वारकरी बंधु और बहनें सब बेचारे पैदल यहाँ आते हैं। उनकी सेवा में मुझे हमारे विभाग की ओर से ये पालकी मार्ग निर्माण करने का एक अवसर मिला है। ये मेरा परम भाग्य है। मुझे याद है कि जब हमारी सरकार आई तो प्रधानमंत्री जी ने हमारी सभी विभागों का एक बार रिव्यू किया था और उसमें उन्होंने विशेष रूप से ये सूचना की थी कि हमारे देश में जहां लाखों करोड़ों लोग विशेष रूप से हमारे यहाँ हमारे तीर्थाटन के लिए जाते हैं, वहां एक प्रकार से वो तीर्थ क्षेत्र हमारी संस्कृति और इतिहास की विरासत है। एक प्रकार से श्रद्धा से जाते हैं। वहां जाने वाले रोड अच्छे होने चाहिए, वहां साफ सफाई की व्यवस्था होनी चाहिए, वहां के विशेष रूप से टॉयलेट अच्छे होने चाहिए। इस बात के लिए उन्होंने विशेष रूप से आग्रह रखा और उन्हीं के मार्गदर्शन में इस सांस्कृतिक विरासत को मजबूत करने के लिए हमने भारतमाला परियोजना में मां वैष्णो देवी, हमारा स्वर्ण मंदिर जो अमृतसर में है, कुरुक्षेत्र, ऋषिकेश, हरिद्वार से लेकर हमारी 4 धाम के पूरे जो तीर्थाटन के प्रमुख स्थल है, बोध गया, जहाँ बुद्ध सर्किट के रूप में, पुष्कर, भुवनेश्वर, पुरी, श्रीगिरी, मदुरई, सब जगह पर हमने इसी प्रकार से योजना बनाई और करीब 50 धार्मिक स्थल जो थे वो भारतमाला परियोजना में समाविष्ट किए थे। ये जो 4 धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री की जो यात्रा होती है, हम करीब हमारे प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में करीब 12,070 करोड़ रुपए खर्चा करके हम करीब 673 किलोमीटर ये काम ऑलरेडी पूरे हुए आए हैं और बाकी जो है टोटल 827 किलोमीटर वो भी काम सुप्रीम कोर्ट की अनुमति मिलने के बाद तुरंत शुरू होंगे। और आप सब लोग साल भर कभी भी बद्रीनाथ, केदारनाथ और गंगोत्री और यमुनोत्री जा सकेंगे, ऐसी व्यवस्था हुई है। ये 4 धाम के साथ साथ अयोध्या हमारा श्रद्धा स्थान है। राम गमन मार्ग जो है करीब 250 किलोमीटर का, अयोध्या से चित्रकूट, फैजाबाद, सुल्तानपुर, प्रतापगढ़, मोहनगंज, मुरादगंज, राजापुर और चित्रकूट, ये भी हमने लगभग इसका भी काम शुरू किया है। इसके साथ राम जानकी मार्ग जो है वो उत्तर प्रदेश में अयोध्या से नेपाल में जो जनकपुर है, जहां मां सीता का जन्म हुआ था, वहां तक का मार्ग भी हम बना रहे हैं और करीब 2000 करोड़ रुपए खर्चा करके वो भी काम कर रहे हैं। जो बुद्धिस्ट सर्किट है भगवान गौतम बुद्ध का, विशेष रूप से पूरे दुनिया से यहाँ लोग आते हैं। बिहार में बोध गया, वैशाली, राजगीर भी काम शुरू किया है। इसके साथ राम जानकी मार्ग जो है वो उत्तर प्रदेश में अयोध्या से नेपाल में जो जनकपुर है, जहां मां सीता का जन्म हुआ था, वहां तक का मार्ग भी हम बना रहे हैं और करीब 2000 करोड़ रुपए खर्चा करके वो भी काम कर रहे हैं। जो बुद्धिस्ट सर्किट है भगवान गौतम बुद्ध का, विशेष रूप से पूरे दुनिया से यहाँ लोग आते हैं। बिहार में बोध गया, वैशाली, राजगीर, वाराणसी, मथिल, हमारे राज्य मंत्री अभी वहां तक जाकर आए हैं और नेपाल से लेकर चाइना की सीमा तक, मानस सरोवर तक हिंदुस्तान से हम जल्दी ही जा सकेंगे, ऐसे मार्ग भी बनाने का काम जोरों में शुरू है। आज मुझे खुशी है कि हमारे महाराष्ट्र में विशेष रूप से हमारे जो
माहूर का रेणुका मंदिर हो, तुळजापुर की हमारी देवी माता हो तुळजा भवानी, कोल्हापुर की अंबा देवी हो, संत एकनाथ महाराज का पैठण हो, गजानन महाराज का शेगाव हो, साईं बाबा का शिरडी हो, अनेक प्रकार के जो भक्ति मार्ग थे वो सब मार्ग हमने पूरे करने का प्रयास किया है। आज मुझे खुशी है कि महाराष्ट्र में सबसे महत्वपूर्ण ये भक्ति मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग और संत तुकाराम महाराज पालकी मार्ग, ये दोनों प्रमुख मार्गों का भूमि पूजन हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के हस्ते होने वाला है। इसकी मुझे बहुत खुशी भी है और विशेष रूप से उन्होंने इस कार्यक्रम के लिए समय दिया है, इसलिए मैं उनके प्रति आभार भी व्यक्त करता हूं। जो ज्ञानेश्वर पालकी मार्ग है उसकी लेंथ 221 किलोमीटर है और उसका खर्चा 7,000 करोड़ रुपए है। जो 5 पैकेज थे उसमें से 4 पैकेज में काम शुरू हो गया है और बाकी 1 पैकेज का काम का टेंडर आ गया है। ये भी काम जल्दी शुरू हो जाएगा। अगले साल में निश्चित रूप से 1-1.25 साल के अंदर इस मार्ग को आपके आशीर्वाद से, संतों के आशीर्वाद से पूरा करने की हम भरकस कोशिश करेंगे, ये मैं विश्वास आपको देना चाहता हूँ। संत तुकाराम महाराज पालकी मार्ग ये 130 किलोमीटर है, इसकी कीमत करीब 5,000 करोड़ रुपए है, उसमें 3 पैकेज है और आज इसका भी भूमि पूजन होकर उसके भी सब कामों की शुरुआत हो जाएगी। इस पालकी मार्ग पे जो पालकी के लिए मुक्काम के लिए जो तल बनाए जाते हैं वारकरी मुक्काम के लिए, वो राज्य सरकार ने तीर्थ क्षेत्र विकास आराखड़ा में उसके लिए करीब 1428 करोड़ रुपए मंजूर किए हैं। आज मुख्यमंत्री यहाँ उपस्थित है, मेरा उनसे अनुरोध है कि रोड का काम तो हम कर रहे हैं, पर ये जो पालकी के लिए जो तल है, जो व्यवस्था है, उस काम में अगर आपने ऑलरेडी उसको मंजूर भी किया है राज्य सरकार ने, अगर उसका भी हो जाएगा तो निश्चित रूप से हमारे पालकी मार्ग पर जो वारकरी बंधु आते हैं उनको बहुत बड़ा उसके कारण सुविधा मिलेगी। इसका वो जरूर विचार करेंगे, ऐसा मुझे विश्वास है। आज प्रधानमंत्री के हाथ से जो लोकार्पण हो रहा है वो भी 5 प्रकल्प 223 किलोमीटर के हैं और करीब 1200 करोड़ रुपए उसकी कीमत है। मुझे बहुत खुशी है कि ये जो रोड है ये संत गोंदवलेकर महाराज इनका पालकी मार्ग, संत सावड़ा माई पालकी मार्ग, संत एकनाथ महाराज पालकी मार्ग और संत गजानन महाराज पालकी मार्ग जब पंढरपुर में आते हैं उनको, उन वारकरियों के लिए इसका विशेष रूप से उपयोग होगा। पालकी मार्ग बनाते समय हम ये कोशिश कर रहे हैं कि रोड के बाजू में जहाँ से हमारे वारकरी चलेंगे तो कभी कभी धूप के दिनों में पैरों में जूते कोई रखते नहीं है, तो इसीलिए उसके बीच में टाइल्स होगी, उसमें गवत होगा, घास होगी, जिसके कारण उष्णता, कोई तकलीफ हमारे वारकरी बंधु को नहीं होगी। मैं महाराष्ट्र सरकार को अनुरोध करूंगा कि ये विशेष रूप से रोड साइड एमिनिटीज भी हम बनाने वाले हैं। आपके सहयोग से कुछ काम में हम भी मदद करने की कोशिश करेंगे। एक संयुक्त मीटिंग लेकर महाराष्ट्र सरकार में भी उसमें जो भी सहयोग होगा वो निश्चित रूप से हम करेंगे। मुझे यहाँ के विधायक और बाकी लोगों ने मांग की थी कि वाखरी से पंढरपुर ये लांबी जो है बाईपास के कारण वो ड्रॉप की गई थी, पर मंदिर तक वो रोड अगर वैसा ही रहेगा तो पालकी मार्ग को कोई अर्थ नहीं रहेगा। इसलिए वाखरी से पंढरपुर ये जो 4 से 6 806 किलोमीटर का जो लंबाई है उसको भी इस प्रोजेक्ट में लेकर रेलवे के पुल को भी सुधार करते हुए करीब 74 कोटी रुपए 74 करोड़ रुपए लगाकर ये भी काम हम निश्चित रूप से पूरा करके देंगे। ये विश्वास आप सबको देता हूँ। फिर से एक बार इस संतों की भूमि में तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज का विचार, और जिन्होंने हमें केवल प्रेरणा नहीं दी तो हमारे जीवन का मार्ग दिखाया, हमें जीवन का संस्कार दिया, जीवन का दृष्टिकोण दिया और मूल्याधिष्ठित जीवन पद्धति में तुकाराम महाराज और ज्ञानेश्वर महाराज के अभंग, उनके प्रवचन, उनके विचार हम कभी जीवन भर भूल नहीं सकते। बचपन से पढ़ते पढ़ते हम बड़े हुए हैं और वही हमारी सबसे बड़ी संपत्ति और विरासत है। मुझे बहुत खुशी है कि आज के इस कार्यक्रम में हमारे वारकरी संप्रदाय के सभी साधु संत यहाँ हमें आशीर्वाद देने के लिए उपस्थित है। उनके आशीर्वाद से ही ये कार्य हो रहा है। इस कार्य का श्रेय उन्हीं को है और उन्हीं के आशीर्वाद के कारण ये कार्य का निर्माण हो रहा है। मैं उनके प्रति फिर से एक बार हाथ जोड़कर उनको बहुत बहुत अभिवादन करता हूँ। प्रधानमंत्री जी को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।
और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी भी, उनका स्वास्थ्य ठीक नहीं होते हुए भी आज इस कार्यक्रम में उपस्थित है। हमारे गवर्नर साहब कोश्यारी जी वो भी उपस्थित है, उनको भी बहुत बहुत धन्यवाद देते हुए मैं अपनी बात को समाप्त करता हूं। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद माननीय गडकरी साहब। मैं बेनती करती हूँ महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव जी ठाकरे साहब, आपको आज के इस मंगल अवसर पर आप अपनी भावनाएं प्रकट करें। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीनजी, राज्यपाल महामहिम कोश्यारीजी, सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, वारकरी संप्रदायातील साधू संत बांधवांनो, भगिनीनो, देवेंद्रजी सॉरी तुमचं नाव घ्यायचं राहिलं, महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आमचे सहकारी देवेंद्रजी, सर्वच उपस्थित मान्यवर, बांधवांनो आणि भगिनीनो, नितीनजी, एक खरोखर पुण्य काम आपण हाती घेतलेलं आहात आणि आपण काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य सरकारकडून। साहजिकच आहे, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। गेले अनेक शतकं ऊन वारा पाऊस, रस्त्यातील काटेकुटे, खड्डे खळगे यांचा कसलाही विचार न करता आपली परंपरा ही जोपासणारी आपले हे वारकरी, मग त्याच्यातले अनेक साधू संत यांच्या मार्गावरती असलेले सगळे अडथळे दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहात आणि मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून साहजिकच आहे, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। गेले अनेक शतकं ऊन वारा पाऊस, रस्त्यातील काटेकुटे, खड्डे खळगे यांचा कसलाही विचार न करता आपली परंपरा ही जोपासणारी आपले हे वारकरी, मग त्याच्यातले अनेक साधू संत यांच्या मार्गावरती असलेले सगळे अडथळे दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहात आणि मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी आम्ही कोणत्याही पावलावरती राहू देणार नाही। प्रत्येक पावलावरती आम्ही तुमच्या सोबत राहू। या वारीचं दर्शन मी स्वतः घेतलेलं आहे। मी दर्शन घेतलं एवढ्यासाठी म्हणतोय कारण आपल्याला बहुतेक जणांना कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी मी स्वतः ही वारी आणि त्या वारीची फोटोग्राफी हेलिकॉप्टर मधून केली। मोदी जी, सच कहता हूं, जैसे मान लो की एक भक्ति सागर आगे जा रहा है। ते जे काय दृश्य मी पाहिलं आपल्या विठू माऊलीचं विराट दर्शन म्हणजे काय असतं ते दर्शन मला तेव्हा दिसलं। डोळ्यामध्ये मावत नाही, कॅमेरा तर सोडा, कॅमेरा खूप छोटी गोष्ट आहे, पण डोळ्यामध्ये मावत नाही। आणि मी मगाशी ऐकत होतो अनेक ठिकाणावरून या पालख्या येत असतात आणि या पालख्या म्हणजे जणू काही नद्या सागराकडे वाहतायत असंच ते दृश्य असतं। मोठमोठ्या नद्या, छोट्या मोठ्या नद्या या सागराकडे वाहतायत असं ते दृश्य असतं आणि या नद्या जिथे एकत्र येतात ते पहिलं म्हणजे शेवटचं मोठं रिंगण असतं ते वाखरीचं। नितीनजी, ही गोष्ट आपण एक अत्यंत चांगली केली, अत्यंत चांगला निर्णय केला की वाखरी ते पंढरपूर हा मार्ग सुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतला। हा अतिशय महत्वाचा निर्णय, कारण सगळ्या नद्या तिथे येतात आणि तिथेच एक मोठा भक्तिसागर होतो। भक्तिसागरच म्हणायला पाहिजे, दुसरा शब्द मला तरी काय सुचत नाहीये। आणि या पालखीचा थोडासा अनुभव मी पायी सुद्धा घेतलेला आहे। ज्याने हा अनुभव म्हणजे इथे वारकऱ्यांच्या बाबतीत तर काय बोलायचंच नाही, पण खास करून राजकीय नेते आणि इतर शहरी लोकांबद्दल मी म्हणतोय की आपण एका वेगळ्या दुनियेत राहतो, ऐहिक सुखाच्या मागे लागतो, पण हा आपला वारकरी समाज जो आहे तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे। मी बघितलं, स्वतः बघितलं, थोडं सगळं तर काय पावलं चालता येणं शक्यच नाही, पण थोडासा जो काय त्यांच्यासोबत चालण्याचा प्रयत्न केला, देहभान हरकून म्हणजे काय ह्याचा प्रत्यय तिकडे येतो। अक्षरशः देहभान हरकून हे एकच म्हणजे पाण्याला खळखळाट असतो, पण ह्या भक्तिसागराच्या पाण्याला एक विठू नामाच्या गजराचा एक सुंदर नाद असतो। ते नाद, तो नाद ब्रह्म, त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा जोपर्यंत आपण त्याच्यात असतो आपणही देहभान हरकून जातो। रस्ते तर चांगले असलेच पाहिजेत, पण हा जो भक्ती मार्ग आहे त्या मार्गावरून आजपर्यंत आपल्या देशाने
वाटचाल केलेली आहे आणि ही वाटचाल पुढे सहजतेने व्हावी याच्यासाठी आज आपण पुढाकार घेतला, त्याच्यावर खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असं देशात तर नाही, जगात सुद्धा दुसरं उदाहरण नसेल की लाखो वारकऱ्यांचे चरण स्पर्श ज्याला होतो, असं एकमेव हे उदाहरण असेल, अशी एकमेव ही हा आपला सोहळा असेल की जिकडे पूर्ण कुठून येतात आणि लाखो चरण आपल्या वारकऱ्यांचे लागतात. आणि आपल्यामध्ये एक अशी मान्यता आहे की वारीला जरी जाता आलं नाही तरी जो वारी करून येतो त्याला आल्यानंतर नमस्कार करतो, कारण त्याच्या रूपात आपण विठोबाला बघतो. आणि अशी ही आपली भावना आजपर्यंत या वारकरी संप्रदायाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, ज्याचा उल्लेख आपणही केला की आपल्याला दिशा, संस्कार, संस्कृती तर दिलेलीच आहे, पण सगळ्यात मोठं योगदान म्हणजे प्रतिकूल कालखंडात एक काही शतक, 7-8 शतक तिथल्या असलेले जाणकार अधिकारवाणीने सांगू शकतील की काय अनेक शतक ही नुसतं ऊन वारा पाऊस रे बोलके शब्द झाले, पण परकीय यवनी आक्रमण ती सुद्धा झेलून वारी आणि वारीची परंपरा ही आपल्या वारकरी समाजाने, या संप्रदायाने अवयवातपणे सुरू ठेवली. आता हे सगळं एवढं मोठं काम आपल्याला केल्यानंतर आपल्याला संस्कार देणाऱ्या संप्रदायाचं ऋण, आपण ऋणमुक्त तर होऊ शकतच नाही, त्यांच्या ऋणातच राहून, कारण त्यांचे आशीर्वाद आपल्याला पावली पाहिजेत. जे आयुष्यभर वारकरी म्हणून पंढरीची वारी करत असतात त्यांचं आपल्याला प्रत्येक पावली मार्गदर्शन लाभणं हे आपलं मोठं भाग्य आहे. आणि म्हणून जास्त लांबण न लावता या कार्यासाठी स्वतः माननीय पंतप्रधानजींनी पण वेळ दिला. मोदीजी, आपको भी मैं धन्यवाद देता हूं. आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला खात्री आहे विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अशी आशीर्वादाची एक वाटचाल, संस्कृतीची वाटचाल ही अधिक सहजतेने व्हावी, त्याच्यासाठी या घेतलेल्या कार्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्र प्रत्येक पावली आपण राहिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. AV फिल्म. AV प्लीज. मृदंग और मंजीरों के नाद से मंत्रमुग्ध वातावरण, पवित्र चंद्रभागा नदी में स्नान करते श्रद्धालुओं की भीड़। ये दिव्य स्थल है दक्षिण काशी के नाम से जाना जाने वाला पंढरपुर। महाराष्ट्र के सोलापुर जिले में स्थित पंढरपुर का वर्णन पद्म पुराण में मिलता है। मान्यता है कि पंढरपुर में ही भगवान विष्णु ने पांडुरंग रूप में भक्त पुंडलिक को दर्शन दिए थे और उनके आग्रह पर एक ईंट पर 28 युगों तक खड़े रहे। पंढरपुर में हर साल 4 बड़े मेले लगते हैं। इन मेलों में देश भर से लाखों की संख्या में श्रद्धालु जुटते हैं, जिन्हें मराठी में वारकरी कहा जाता है। आषाढ़ मास में होने वाली वारकरियों की यात्रा पालकी यात्रा के नाम से प्रसिद्ध है। इस पालकी यात्रा में महाराष्ट्र सहित देश दुनिया से भगवान विठोबा के भक्त गाते झूमते पताका लिए पैदल पंढरपुर आते हैं। सदियों से अविरल जारी पालकी यात्रा की सांस्कृतिक परंपरा को और अधिक दिव्य और अधिक भव्य बनाने और तीर्थ यात्रियों की आध्यात्मिक अनुभूति और सुविधाओं को बढ़ावा देने के लिए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग और संत श्री तुकाराम महाराज पालकी मार्ग को नेशनल हाईवे का दर्जा दिया है। नेशनल हाईवे के रूप में अपग्रेड होने के बाद ये दोनों मार्ग अब 4 लेन हाईवे और साथ ही दोनों तरफ पालकी मार्ग के लिए समर्पित एक लेन वाले होंगे। इससे वारकरियों के लिए पालकी यात्रा सुविधाजनक होगी, साथ ही आसपास के क्षेत्रों के सामाजिक, आर्थिक तथा व्यापारिक प्रगति को भी नई गति मिलेगी। नेशनल हाईवे के रूप में अपग्रेड होने के बाद ये दोनों मार्ग अब 4 लेन हाईवे और साथ ही दोनों तरफ पालकी मार्ग के लिए समर्पित एक लेन वाले होंगे। इससे वारकरियों के लिए पालकी यात्रा सुविधाजनक होगी, साथ ही आसपास के क्षेत्रों के सामाजिक, आर्थिक तथा व्यापारिक प्रगति को भी नई गति मिलेगी।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग की लंबाई 221 किलोमीटर होगी, जिसे करीब 6700 करोड़ रुपए की लागत से विकसित किया जाएगा। ये राजमार्ग पुणे के पास दिवेघाट से मोहोल तक विस्तृत होगा। इस पालकी मार्ग में यात्रियों की सुविधा व सुरक्षा के लिए सासवड़, नीरा, लोड़न, फलटन, नातेपुते, मालशीरस और पंढरपुर में बाईपास भी बनाए जाएंगे। श्रद्धालुओं की सहूलियत के लिए मार्ग में 12 स्थानों पर पालकी विश्राम स्थल भी विकसित होंगे। श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग पुणे के पास देहू से शुरू होती है। देहू से पाटस तक का मार्ग पहले से ही 4 लेन में मौजूद है। अतः श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग को पाटस से तोंडले तक 130 किलोमीटर लंबाई में 4400 करोड़ रुपयों की लागत से विकसित किया जाएगा। इस पालकी मार्ग में बारामती, बावड़ा, अकलुज, श्रीपुर, बोरगांव में बाईपास भी बनाए जाएंगे। श्रद्धालुओं की सहूलियत के लिए मार्ग में 11 स्थानों पर पालकी विश्राम स्थल भी विकसित होंगे। इन दोनों पालकी मार्गों का भूमि पूजन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आज कर रहे हैं। इन परियोजनाओं से पुणे से पंढरपुर तक की यात्रा अधिक सुखद, सुरक्षित और सुविधाजनक होगी। रास्तों में जगह जगह लगने वाले जाम से लोगों को मुक्ति मिलेगी। समय और ईंधन की बचत होगी, जिससे प्रदूषण की रोकथाम में भी मदद मिलेगी। आधुनिक राजमार्गों के कारण स्थानीय उपज, उद्यम, कारोबार के लिए नए अवसर बनेंगे। निवेश और रोजगार को प्रोत्साहन मिलेगा और आसपास के क्षेत्रों का सामाजिक आर्थिक विकास भी तीव्र गति से होगा। आज का दिन पंढरपुर और महाराष्ट्र के लिए ऐतिहासिक है, क्योंकि आज पंढरपुर को जोड़ने वाली 1200 करोड़ रुपयों की लागत और 223 किलोमीटर लंबाई की 5 अन्य सड़क परियोजनाओं को भी प्रधानमंत्री जी राष्ट्र को समर्पित कर रहे हैं। पहली परियोजना है मसवड़ पिलव पंढरपुर। इस मार्ग से संत श्री गोंदवले जी महाराज की पालकी जाती है। सातारा जिले को पंढरपुर से जोड़ने वाली ये एक महत्वपूर्ण सड़क है। दूसरी परियोजना है कुर्डुवाड़ी पंढरपुर। इस मार्ग से संत श्री सावता माली जी महाराज की पालकी यात्रा जाती है। ये मार्ग मराठवाड़ा तथा पश्चिम महाराष्ट्र के भक्तों तथा यात्रियों के लिए अत्यंत सुविधाजनक है। तीसरी परियोजना है पंढरपुर सांगोला। ये मार्ग महाराष्ट्र तथा कर्नाटक को जोड़ने वाला एक महत्वपूर्ण मार्ग है। सांगली तथा कोल्हापुर जिले से आने वाली पालकियां इस मार्ग से पंढरपुर आती हैं। चौथी परियोजना है टेम्भुर्नी पंढरपुर। ये मार्ग संत श्री एकनाथ जी महाराज पालकी यात्रा के लिए प्रयोग किया जाता है। पांचवी परियोजना है पंढरपुर मंगलवेढ़ा उमदी। श्री संत गजानन महाराज की पालकी भी मंगलवेढ़ा से पंढरपुर तक गुजरती है। ये सभी 5 परियोजनाएं पुणे, सोलापुर और सातारा जिलों के तीर्थालुओं सहित किसानों, कारोबारियों, उद्यमियों और युवाओं के लिए विशेष लाभप्रद होंगी और उनके लिए नई संभावनाओं के द्वार खोलेंगी। सदियों से चली आ रही पालकी यात्रा को और भी सुविधाजनक एवं सुरक्षित बनाने का जो महान संकल्प माननीय प्रधानमंत्री जी ने लिया है, वह संत श्री ज्ञानेश्वर महाराज तथा संत श्री तुकाराम महाराज और श्री विठोबा भगवान के आशीर्वाद से अति शीघ्र पूरा होगा और भगवान विठोबा के पंढरपुर में भक्तजन इन पालकी मार्गों से नाचते, गाते, झूमते और अधिक संख्या में आएंगे। जय हरि विठ्ठल। रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि। कार्यक्रम में हमारे साथ उपस्थित महाराष्ट्र के गवर्नर श्रीमान भगत सिंह कोश्यारी जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान उद्धव ठाकरे जी, मंत्रिपरिषद के मेरे साथी श्री नितिन गडकरी जी, मेरे अन्य सहयोगी नारायण राणे जी, राव साहब दानवे जी, रामदास आठवले, रामकृष्ण हरि, कपिल पाटिल जी। कार्यक्रम में हमारे साथ उपस्थित महाराष्ट्र के गवर्नर श्रीमान भगत सिंह कोश्यारी जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान उद्धव ठाकरे जी, मंत्रिपरिषद के मेरे साथी श्री नितिन गडकरी जी, मेरे अन्य सहयोगी नारायण राणे जी, राव साहब दानवे जी, रामदास आठवले जी, कपिल पाटिल जी,
डॉक्टर भागवत कराड़ जी, डॉक्टर भारती पवार जी, जनरल वीके सिंह जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी, महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष और मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, लेजिस्लेटिव काउंसिल के चेयरमैन रामराजे नाईक जी, महाराष्ट्र सरकार के सभी सम्मानित मंत्रीगण, संसद में मेरे सहयोगी सांसदगण, महाराष्ट्र के विधायकगण, सभी अन्य जनप्रतिनिधि, यहां हमें आशीर्वाद देने के लिए उपस्थित हमारे सभी पूज्य संतगण और श्रद्धालु साथियों, 2 दिन पहले ईश्वर कृपा से मुझे केदारनाथ में आदि शंकराचार्य जी की पुनर्निर्मित समाधि की सेवा का अवसर मिला और आज भगवान विट्ठल ने अपने नित्य निवास स्थान पंढरपुर में मुझे आप सबके बीच जोड़ दिया। इससे ज्यादा आनंद का, ईश्वरीय कृपा के साक्षात्कार का सौभाग्य और क्या हो सकता है। आदि शंकराचार्य जी ने स्वयं कहा है, महा समागत्य तिष्ठतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। अर्थात शंकराचार्य जी ने कहा है, पंढरपुर की इस महायोग भूमि में विट्ठल भगवान साक्षात आनंद स्वरूप है। इसलिए पंढरपुर तो आनंद का ही प्रत्यक्ष स्वरूप है और आज तो इसमें सेवा का आनंद भी साथ में जुड़ रहा है। मला अतिशय आनंद होतो आहे तसे की संत ज्ञानोबा माऊली पंढरीकडे आणि संत जाणारे हे तुकोबारांच्या मार्ग पालखी मार्गाचे भागवत आज धर्माची उद्घाटन होत पताका आहे। आणखी उंच फळ मिळणारे वारकऱ्यांना मार्ग अधिक ठरतील. सुविधा तर मिळणारच आहेत, पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फळ मिळणारे महामार्ग ठरतील. पवित्र मार्गाकडे नेणारे ते महाद्वार ठरेल. साथियों, आज यहां श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग और संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, इसका शिलान्यास हुआ है। श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग का निर्माण अभी आपने वीडियो में भी देखा है, नितिन जी के भाषण में भी सुना है, 5 चरणों में होगा और संत तुकाराम महाराज पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा। इन सभी चरणों में 350 किलोमीटर से ज्यादा लंबाई के हाईवे बनेंगे और इस पर 11,000 करोड़ रुपए से अधिक का खर्च किया जाएगा। इसके सबसे खास बात यह है कि इन हाईवेज के दोनों तरफ पालकी यात्रा के लिए, पैदल चलने वाले श्रद्धालुओं के लिए, वारकरियों के लिए विशेष मार्ग बनाए जाएंगे। इसके अलावा आज पंढरपुर को जोड़ने वाले करीब 225 किलोमीटर लंबे नेशनल हाईवे का भी शुभारंभ हुआ है, लोकार्पण हुआ है। इनके निर्माण पर करीब 1200 करोड़ रुपए खर्च किए गए हैं।
सतारा, कोल्हापुर, सांगली, बीजापुर, मराठावाड़ का एक क्षेत्र, उत्तरी महाराष्ट्र का क्षेत्र, इन सभी स्थानों से पंढरपुर आने वाले श्रद्धालुओं को ये नेशनल हाईवे बहुत मदद करेंगे। एक तरह से ये महामार्ग भगवान विट्ठल के भक्तों की सेवा के साथ साथ इस पूरे पुण्य क्षेत्र के विकास का भी माध्यम बनेंगे। आत्मिक संतोष विशेष रूप से हैं। इसके जरिए दक्षिण भारत के लिए कनेक्टिविटी और बेहतर होगी। इससे अब और ज्यादा श्रद्धालु यहां आसानी से आ सकेंगे और क्षेत्र के विकास से जुड़ी अन्य गतिविधियों को भी गति मिलेगी। मैं इन सभी पुण्य कार्यों उससे जुड़े हुए हर व्यक्ति का अभिनंदन करता हूं। ये ऐसे प्रयास हैं जो हमें एक आत्मिक संतोष प्रदान करते हैं, हमें जीवन की सार्थकता का आभास कराते हैं। मैं भगवान विट्ठल के सभी भक्तों को, इस क्षेत्र से जुड़े सभी लोगों को पंढरपुर क्षेत्र के इस विकास अभियान के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। मी सर्व वारकऱ्यांच्या नमन करतो, त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो। मैं इस कृपा के लिए भगवान विट्ठल देव जी के चरणों में अपना नमन करता हूं, उन्हें साष्टांग प्रणाम करता हूं। मैं सभी संतों के चरणों में भी अपना नमन करता हूं। साथियों, अतीत में हमारे भारत पर कितने ही हमले हुए हैं। सैकड़ों साल की गुलामी में ये देश जकड़ा गया, प्राकृतिक आपदाएं आई, चुनौतियां आई, कठिनाइयां आई, लेकिन भगवान विट्ठल देव में हमारी आस्था, हमारी दिंडी वैसे ही अनवरत चलती रही। आज भी ये यात्रा दुनिया की सबसे प्राचीन और सबसे बड़ी जन यात्राओं के रूप में, पीपल मूवमेंट के रूप में देखी जाती है। आषाढ़ एकादशी पर पंढरपुर यात्रा का विहंगम दृश्य कौन भूल सकता है। हजारों लाखों श्रद्धालु बस खींचे चले आते हैं, खींचे चले आते हैं। हर तरफ रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि, पुंडलिक वरदे हरि विट्ठल और ज्ञानबा तुकाराम, इसका जयघोष होता है। पूरे 21 दिन तक एक अनोखा अनुशासन, एक असाधारण संयम देखने को मिलता है। ये यात्राएं अलग अलग पालकी मार्गों से चलती हैं, लेकिन सबका गंतव्य एक ही होता है। ये भारत की उस शाश्वत शिक्षा का प्रतीक है जो हमारी आस्था को बांधती नहीं बल्कि मुक्त करती है, जो हमें सिखाती है कि मार्ग अलग अलग हो सकते हैं, पद्धतियां और विचार अलग अलग हो सकते हैं, लेकिन हमारा लक्ष्य एक होता है। अंत में सभी पंथ भागवत पंथ ही है और इसलिए हमारे यहां तो बड़े विश्वास के साथ शास्त्रों में कहा गया है, एकम सत विप्राहा बहुधा वदंती। साथियों, संत तुकाराम महाराज जी, उन्होंने हमें मंत्र दिया है और तुकाराम जी महाराज ने कहा है, विष्णुमय जग
वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्मेश्वर पूजनाचे यानी विश्व में सब कुछ विष्णुमय है इसलिए जीव जीव में भेद करना भेदभाव रखना ही अमंगल है आपस में ईर्ष्या न हो द्वेष न हो हम सभी को समान माने यही सच्चा धर्म है इसलिए दिंडी में कोई जात पात नहीं होता कोई भेदभाव नहीं होता हर वारकरी समान है हर वारकरी एक दूसरे का गुरु भाव है गुरु बहिण है सब एक विठ्ठल की संतान है इसलिए सबकी एक जाति है एक गोत्र है विठ्ठल गोत्र भगवान विठ्ठल का दरबार हर किसी के लिए समान रूप से खुला है और जब मैं सबका साथ सबका विकास सबका विश्वास कहता हूं तो उसके पीछे भी तो इसी महान परंपरा की प्रेरणा है यही भावना है यही भावना हमें देश के विकास के लिए प्रेरित करती है सबको साथ लेकर सबके विकास के लिए प्रेरित करती है साथियों पंढरपुर की तो आभा पंढरपुर की अनुभूति और पंढरपुर की अभिव्यक्ति सब कुछ अलौकिक है आपण म्हणतो ना माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी वाकई पंढरपुर मां के घर की तरह है लेकिन मेरे लिए पंढरपुर से तो और भी बहुत खास रिश्ते हैं और मैं आज संत जनों के सामने कहना चाहता हूं मेरा विशेष रिश्ता है मेरा पहला रिश्ता है गुजरात का द्वारिका का भगवान द्वारकाधीश ही यहां आकर विठ्ठल स्वरूप में विराजमान हुए हैं और मेरा दूसरा रिश्ता है काशी का मैं काशी से हूं और ये पंढरपुर हमारी दक्षिण काशी है इसलिए पंढरपुर की सेवा मेरे लिए साक्षात श्री नारायण हरि की सेवा ही है ये वो भूमि है जहां भक्तों के लिए भगवान आज भी प्रत्यक्ष विराजते हैं ये वो भूमि है जिनके बारे में संत नामदेव जी महाराज ने कहा है कि पंढरपुर तब से हैं जब संसार की भी सृष्टि नहीं हुई थी ऐसा इसलिए क्योंकि पंढरपुर भौतिक रूप से ही नहीं बल्कि भावनात्मक रूप से हमारे मनों में भी बसती है ये वो भूमि है जिसने संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम और संत एकनाथ जैसे कितने ही संतों को युग संत बनाया है इस भूमि ने भारत को एक नई ऊर्जा दी भारत को फिर से चैतन्य दिया और भारत भूमि की विशेषता है कि समय समय पर अलग अलग क्षेत्रों में ऐसी महान विभूतियां अवतरित होती रही देश को दिशा दिखाती रही आप देखिए दक्षिण में माधवाचार्य निम्बार्काचार्य वल्लभाचार्य रामानुजाचार्य पश्चिम में नरसिंह मेहता मीराबाई
धीरो भगत, भोजा भगत, प्रीतम, तो उत्तर में रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानक देव, संत रैदास, पूर्व में चैतन्य महाप्रभु और शंकर देव जैसे अनेक संतों के विचारों ने देश को समृद्ध किया। अलग अलग स्थान, अलग अलग कालखंड, लेकिन एक ही उद्देश्य, सबने भारतीय जनमानस में एक नई चेतना फूकी, पूरे भारत को भक्ति की शक्ति का आभास कराया। इसी भाव और इसी भाव में हम ये भी देखते हैं कि मथुरा के कृष्ण गुजरात में द्वारकाधीश बनते हैं, उडुपी में बालकृष्ण बनते हैं और पंढरपुर में आकर विठल रूप में विराजित हो जाते हैं। यही भगवान विठल दक्षिण भारत में कनकदास और पुरंदरदास जैसे संत कवियों के जरिए जन जन से जुड़ जाते हैं और कभी लीलाशुक के काव्य के में से केरल में भी प्रकट हो जाते हैं। यही तो भक्ति ही है जो जिसकी शक्ति जोड़ने वाली शक्ति है, और यही तो एक भारत श्रेष्ठ भारत के भव्य दर्शन है। साथियों, वारकरी आंदोलन की और एक विशेषता रही, और वह यह है, पुरुषों से कदम मिलाकर वारी में चलने वाली हमारी बहनें देश की मातृशक्ति, देश की स्त्री शक्ति। पंडरी की वारी अवसरों की समानता का प्रतीक है। वारकरी आंदोलन का ध्येय वाक्य है, भेदा भेद अमंगल, भेदा भेद अमंगल। ये सामाजिक समरसता का उद्घोष है, और इस समरसता में स्त्री और पुरुष समानता भी अंतर्निहित है। बहुत सारे वारकरी स्त्री और पुरुष भी एक दूसरे को माउली माउली नाम से पुकारते हैं। भगवान विठल और संत ज्ञानेश्वर का रूप एक दूसरे में देखते हैं। आप भी जानते हैं कि माउली का अर्थ मां है, यानी ये मातृशक्ति का भी गौरवगान है। साथियों, महाराष्ट्र की भूमि में महात्मा फुले, वीर सावरकर जैसे अनेक पुरोधा अपने कार्य को सफलता के जिस मुकाम तक पहुंचा पाए, उस यात्रा में वारकरी आंदोलन ने जो जमीन बनाई थी, उसका बहुत बड़ा योगदान रहा है। वारकरी आंदोलन में कौन नहीं थे? संत सावता महाराज, संत चोखा जी, संत नामदेव महाराज, संत गोरोवा, सेनजी महाराज, संत नरहरि महाराज, संत कान्होपात्रा, समाज का हर समुदाय वारकरी आंदोलन का हिस्सा था। साथियों, पंढरपुर ने मानवता को न केवल भक्ति और राष्ट्रभक्ति का मार्ग दिखाया है, बल्कि भक्ति की शक्ति से मानवता का परिचय भी कराया है। यहां अक्सर लोग भगवान से कुछ मांगने नहीं आते। यहां विठ्ठल भगवान का दर्शन, उनकी निष्काम भक्ति ही जीवन का ध्येय है। काय विठू माऊलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारण्या फिरते की नहीं? तभी तो भगवान यहां खुद भक्तों के आदेश पर युगों से कमर पर हाथ रख करके खड़े हैं। भक्त पुंडिक ने अपने माता पिता में ईश्वर को देखा था।
नर सेवा नारायण सेवा माना था। आज तक वही आदर्श हमारा समाज जी रहा है। सेवा दिंडी के जरिए जीव मात्र की सेवा को साधना मानकर चला रहा है। हर वारकरी जिस निष्काम भाव से भक्ति करता है, उसी भाव से निष्काम सेवा भी करता है। अमृत कलश दान, अन्नदान, ये गरीबों की सेवा के प्रकल्प तो यहां चलते ही रहते हैं। शिक्षा और स्वास्थ्य के क्षेत्र में आप सभी की सेवा समाज की शक्ति का एक अद्वितीय उदाहरण है। हमारे यहां आस्था और भक्ति किस तरह राष्ट्र सेवा और राष्ट्र भक्ति से जुड़ी है। सेवा दिंडी इसका भी बहुत बड़ा उदाहरण है। गांव का उत्थान, गांव की प्रगति, सेवा दिंडी इसका एक बहुत बड़ा माध्यम बन चुका है। देश आज गांव के विकास के लिए जितने भी संकल्प लेकर के आगे बढ़ रहा है, हमारे वारकरी भाई बहन उसकी बहुत बड़ी ताकत है। देश ने स्वच्छ भारत अभियान शुरू किया तो आज विठोबा के भक्त निर्मल वारी अभियान के साथ उसे गति दे रहे हैं। इसी तरह बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान हो, जल संरक्षण के लिए हमारे प्रयास हो, हमारी आध्यात्मिक चेतना हमारे राष्ट्रीय संकल्पों को ऊर्जा दे रही है। और आज जब मैं अपने वारकरी भाई बहनों से बात कर रहा हूं तो आपसे आशीर्वाद स्वरूप 3 चीजें मांगना चाहता हूं। मांगू क्या? जरा हाथ उभार करके बताइए, मांगू क्या? आप देंगे? देखिए, जिस प्रकार से आप सबने हाथ ऊंचा करके एक प्रकार से मुझे आशीर्वाद दिए हैं, आपका हमेशा मुझ पर इतना स्नेह रहा है कि मैं खुद को रोक नहीं पा रहा। मुझे पहला आशीर्वाद वो चाहिए कि ये श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण होगा। जिस संत तुकाराम महाराज पालकी मार्ग का निर्माण होगा, उसके किनारे जो विशेष पैदल मार्ग बन रहा है, उनके दोनों तरफ हर कुछ मीटर पर छायादार वृक्ष जरूर लगाए जाएं। ये करेंगे क्या आप काम? मेरा तो सबका प्रयास है मंत्र ही है। जब ये मार्ग बनकर तैयार होंगे, तब तक ये पेड़ भी इतने बड़े हो जाएंगे कि पूरा पैदल मार्ग छायादार हो जाएगा। मेरा इन पालकी मार्गों के किनारे पड़ने वाले अनेक गांवों से इस जन आंदोलन का नेतृत्व करने का आग्रह है। हर गांव अपने क्षेत्र से होकर गुजरने वाले पालकी मार्ग की जिम्मेदारी संभाले, वहां पेड़ लगाए, तो बहुत जल्द ये काम किया जा सकता है। साथियों, मुझे आपका दूसरा आशीर्वाद चाहिए। और दूसरा आशीर्वाद मुझे ये चाहिए, इस पैदल मार्ग पर हर कुछ दूरी पर पीने के पानी की, और वो भी शुद्ध पीने का जल, इसकी भी व्यवस्था की जाए। इन मार्गों पर अनेकों प्याऊ बनाए जाएं। भगवान विट्ठल की भक्ति में लीन श्रद्धालु जब पंढरपुर की तरफ बढ़ते हैं तो 21 दिन तक अपना सब कुछ भूल जाते हैं। पीने के प्याऊ ऐसे भक्तों के बहुत काम आएंगे। और तीसरा आशीर्वाद मुझे आज आपसे जरूर लेना है, और मुझे आप निराश कभी नहीं करोगे। तीसरा आशीर्वाद जो मुझे चाहिए वो पंढरपुर के लिए है। मैं भविष्य में पंढरपुर को भारत के सबसे स्वच्छ तीर्थ स्थलों में देखना चाहता हूं। हिंदुस्तान में जब भी कोई देखे कि भाई सबसे स्वच्छ तीर्थ स्थल कौन सा है,
तो सबसे पहले नाम मेरे विठोबा का, मेरे विठल की भूमि का, मेरे पंढरपुर का होना चाहिए। ये चीज मैं आपसे चाहता हूं और ये काम भी जन भागीदारी से ही होगा। जब स्थानीय लोग स्वच्छता के आंदोलन का नेतृत्व अपनी कमान में लेंगे तभी हम इस सपने को साकार कर पाएंगे। और मैं हमेशा जिस बात की वकालत करता हूं, सबका प्रयास कहता हूं, उसकी अभिव्यक्ति ऐसे ही होगी। साथियों, हम जब पंढरपुर जैसे अपने तीर्थों का विकास करते हैं तो उससे केवल सांस्कृतिक प्रगति ही नहीं होती, पूरे क्षेत्र के विकास को बल मिलता है। जो सड़कें यहां चौड़ी हो रही हैं, जो नए हाईवे स्वीकृत हो रहे हैं, उसमें यहां धार्मिक पर्यटन बढ़ेगा, नए रोजगार आएंगे और सेवा अभियानों को भी गति मिलेगी। हम सभी के श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी मानते भी थे कि जहां हाईवे पहुंच जाते हैं, सड़कें पहुंच जाती हैं, वहां विकास की नई धारा बहने लगती है। इसी सोच के साथ उन्होंने स्वर्णिम चतुर्भुज की शुरुआत कराई, देश के गांवों को सड़कों से जोड़ने का अभियान भी शुरू किया। आज उन्हीं आदर्शों पर देश में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर तेज गति से काम हो रहा है। देश में हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ावा देने के लिए वेलनेस सेंटर खोले जा रहे हैं, नए मेडिकल कॉलेज खोले जा रहे हैं, डिजिटल व्यवस्थाओं को बढ़ाया जा रहा है। देश में आज नए हाईवे, वाटरवेज, नई रेल लाइनें, मेट्रो लाइनें, आधुनिक रेलवे स्टेशन, नए एयरपोर्ट, नए एयर रूट्स का एक बड़ा विस्तृत नेटवर्क बन रहा है। देश के हर गांव तक ऑप्टिकल फाइबर नेटवर्क पहुंचाने के लिए भी तेजी से काम हो रहा है। इन सारी योजनाओं में और तेजी लाने के लिए, समन्वय लाने के लिए पीएम गति शक्ति नेशनल मास्टर प्लान की भी शुरुआत की गई है। आज देश 100% कवरेज के विजन के साथ आगे बढ़ रहा है। हर गरीब को पक्का मकान, हर घर में शौचालय, हर परिवार को बिजली कनेक्शन, हर घर को नल से जल और हमारी माताओं बहनों को गैस कनेक्शन। ये सपने आज सच हो रहे हैं। समाज के गरीब, वंचित, दलित, पिछड़े, मध्यम वर्ग को इनका सबसे ज्यादा लाभ मिल रहा है। साथियों, हमारे अधिकांश वारकरी गुरु भाव तो किसान परिवारों से आते हैं। गांव गरीब के लिए देश के प्रयासों से आज सामान्य मानवी के जीवन में कैसे बदलाव आ रहे हैं, आप सब इसे देख रहे हैं। हमारे गांव गरीब से, जमीन से जुड़ा अन्नदाता ऐसा ही होता है। वो ग्रामीण अर्थव्यवस्था का भी सारथी होता है और समाज की संस्कृति, राष्ट्र की एकता को भी नेतृत्व देता है। भारत की संस्कृति को, भारत के आदर्शों को सदियों से यहां का धरती पुत्र ही जीवित बनाए हुए है। एक सच्चा अन्नदाता समाज को जोड़ता है, समाज को जीता है और समाज के लिए जीता है। आपसे ही समाज की प्रगति है और आपकी ही प्रगति में समाज की प्रगति है। इसलिए अमृत काल में देश के संकल्पों में हमारे अन्नदाता हमारी उन्नति का बड़ा आधार है। इसी भाव को लेकर देश आगे बढ़ रहा है। साथियों, संत ज्ञानेश्वर जी महाराज ने एक बहुत बढ़िया बात हम सबको कही है। संत ज्ञानेश्वर जी महाराज ने कहा है,
दुरिताचे तिमीर जावो, दुरिताचे तिमीर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात। अर्थात विश्व में बुराइयों का अंधकार नष्ट हो, धर्म का कर्तव्य का सूर्य पूरे विश्व में उदय हो और हर जीव की इच्छाएं पूरी हो। हमें पूरा विश्वास है कि हम सबकी भक्ति, हम सबके प्रयास संत ज्ञानेश्वर जी महाराज के इन भावों को जरूर सिद्ध करेंगे। इसी विश्वास के साथ मैं फिर एक बार सभी संतों को नमन करते हुए, विठोबा के चरणों में नमन करते हुए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करता हूं। जय जय रामकृष्ण हरि, जय जय रामकृष्ण हरि। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, राज्यपाल महामहिम भगत सिंह जी कोश्यारी जी और माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब, मंच पर विराजित अतिथिगण, संतगण और नागरिक बंधु भगिनी, आप सबके प्रति आभार व्यक्त करते हुए इस आभार के साथ इस कार्यक्रम को हम विराम देते हैं। सभी को आदरपूर्वक धन्यवाद। पंढरपूर वासियांचे मनापासून आभार, धन्यवाद। Yes.